डॉमिनेट विक्ट्री होती, कन्व्हिन्सिंग विक्ट्री होती. आज जी मॅच आपण बघितली ती मॅच आपण जिंकलो, एक कन्व्हिन्सिंग विक्ट्री होती. येस, मला वाटतं 2-3 ओव्हर आधीच आपण ही मॅच जिंकायला पाहिजे होती. 20व्या ओव्हरपर्यंत ही मॅच जायला नव्हती पाहिजे. पण त्याचं प्रमुख कारण होतं, पहिली जी मॅच आज जी झाली साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिज, त्याच्यामध्ये वेस्ट इंडिज ती मॅच हारली आणि साऊथ आफ्रिका क्वालिफाय झाला. वेस्ट इंडिज ती मॅच हारल्यामुळे आता नेक्स्ट जी मॅच इंडिया वेस्ट इंडिजची संडेला, ती काइंड ऑफ क्वार्टर फायनल आहे आणि ती मॅच फक्त आपल्याला जिंकायची आहे. वेस्ट इंडिज जर ती मॅच जिंकली असती तर तुम्हाला ही जी मॅच आहे इंडिया झिम्बाब्वेची, ती मॅच कदाचित अजून चांगल्या रनाने जिंकलेली दिसली असती. कदाचित 100, 125 किंवा 150 रनांनी सुद्धा जिंकली असती. बट जसं मी म्हटलं की वेस्ट इंडिज हारली, तर त्याच्यामुळे नेट रन रेटचा काही विषयच येणार नाही या येणाऱ्या पुढच्या मॅचेसमध्ये. फक्त आपल्याला वेस्ट इंडिजला हरवायचे आणि सेमीफायनलमध्ये एंट्री करायची. आजच्या मॅचबद्दल जर बोलायचं झालं तर बॅटिंगमध्ये आज सगळ्यांनीच चांगली बॅटिंग केली आहे. ईशान किशन बेस्ट होता ॲज युजल, त्यांनी चांगली बॅटिंग केली. संजू सॅमसनला चान्स भेटला, त्यांनी ब्रिलियंट स्टार्ट दिला. जे मोस्ट अवेटेड होतं, अभिषेक शर्माची 50, फर्स्ट 50 होती T20 वर्ल्ड कपमधली, ती पण आली. सूर्यकुमार यादवचं स्ट्राईक रेट जर बघितलं तो पण इम्प्रूव्ह झालाय, चांगलाच इम्प्रूव्ह झाला. अल्दो त्याची एक कॅच सुटली होती त्याच्या फेवरेट शॉटवरती, जो सुपला शॉट मारतो तो असा, तिथे कॅच सुटली होती. तिलक वर्माने त्याचा स्ट्राईक रेट वाढवलाय. हार्दिक पांड्याची 50 झाली आहे. तो ओव्हरऑल मला वाटतं बॅट्समन जे होते सगळे बॅट्समन त्यांनी चांगली बॅटिंग केली आणि मला वाटतं 250 प्लस जो स्कोर आपण केला होता तो झिम्बाब्वेसाठी तर डिफिकल्टच होता. मला वाटतं 200 रनाच्या वरती कोणताही टार्गेट झिम्बाब्वेसाठी डिफिकल्टच होता. बॉलिंगमध्ये जसं मी म्हटलं थोडंसं कॅज्युअल अप्रोच होता, त्याच्यामुळे झिम्बाब्वे 20व्या ओव्हरपर्यंत खेळली. नाही तर मला वाटतं थोडं एक चांगलं जर प्रिपरेशन नसलं असतं तर मला वाटतं 15-16 ओव्हरमध्येच आपण त्यांना ऑल आउट सुद्धा केलं असतं. असो, आजची जी मॅच झाली ती मॅच बघताना मला एक प्रसंग आठवला होता, 2007चा ओडीआय वर्ल्ड कप. ओडीआय वर्ल्ड कप जो होता 2007चा, त्याच्यामध्ये इंडिया बांगलादेशकडून हारला होता. त्याच्यानंतर दुसरी जी मॅच होती ती होती बर्म्युडा विरुद्ध. ऑलमोस्ट मला वाटतं 413 का 415 रन काढले होते इंडियाने बर्म्युडा विरुद्ध. त्या मॅचमध्ये इंडियाचा प्रत्येक बॅट्समन येत होता, अटॅक करत होता आणि तुटून पडत होता बॉलर्सवरती. 413 रन इंडियाने काढले होते 2007च्या ओडीआय वर्ल्ड कपमध्ये. तशीच काही परिस्थिती मला वाटतं आज झिम्बाब्वेची झाली होती. जो बॅट्समन येत होता इंडियाचा, अटॅक करत होता आणि असं वाटत होतं की यार नाही, यांना 300 रन काढायचे. तेव्हा पण मला बर्म्युडाची दया आली होती आणि आज पण मला वाटतं झिम्बाब्वे कुठे ना कुठे त्याच परिस्थितीत होता आणि मला सुद्धा आज झिम्बाब्वेची दया आली. तुम्हाला काय वाटतं? असाच परफॉर्मन्स आपण वेस्ट इंडिज विरुद्ध देऊ? नक्की कळवा.